नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपला हा चॅनल एज्युकेशन चॅनल आहे, मात्र आज मी थोडी वेगळी माहिती घेऊन आली आहे तुमच्यासाठी। ही जाहिरात जी एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन ची निघालेली आहे त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। बऱ्याच स्टुडंटना आता प्रश्न पडला असेल की हा शैक्षणिक चॅनल आहे, मात्र मधूनच ही माहिती अशी का सांगतायत, तर लक्षात घ्या। आताच्या काळातली परिस्थिती बघता बरेचसे स्टुडंट हे तसे निराश झालेले आहेत, कारण पोलीस भरती ही डिक्लेरेशन सांगतायत की अशा पद्धतीने या काळात डिक्लेअर होईल, मात्र ती पुढे ढकलत निघाली आहे। असंच अनेक भरत्यांचंही आहे आणि या काळामध्ये माझ्या मते स्टुडंटने फक्त एककली न राहता एकाच दिशेने प्रयत्न न करता त्यांचे प्रयत्न हे अनेक दिशांनी असावेत, जेणेकरून त्यांना इतर कोणत्याही भरत्यांमध्ये म्हणजे पोलीस भरती हा तुमचं एम आहे, ध्येय आहे, मात्र त्याचबरोबर इतरही भरत्या तुम्ही ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला अनेक मार्गांनी तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता, यशस्वी होऊ शकता, हा आत्मविश्वास मिळू शकेल। आणि मला खात्री आहे एक दिवस निश्चित असा येईल की तुम्हाला चॉईस असेल की तुम्ही कुठं नोकरीला जायचं आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या जाहिराती निघतात त्याच्यासाठी सुद्धा या पदभरतींसाठी सुद्धा तुम्ही ट्राय करावं असं मला वाटतं, आणि म्हणून मी याची तुम्हाला सविस्तर माहिती आणि तीही पूर्णपणे मराठीमध्ये देणार आहे। अशा ज्या जाहिराती आहेत, अर्थात ही जाहिरात काल निघालेली आहे, मात्र वेबसाईटला त्याचं डिक्लेरेशन झालेलं नव्हतं। काल रात्री 12 नंतर वेबसाईटला त्याचं डिक्लेरेशन झालं, त्यामुळं प्रत्येक जाहिरातीतील खरे खोटेपणा बघूनच मी तुम्हाला इथं ही माहिती सांगत आहे, हे लक्षात घ्या। या जाहिरातीचा शहानिशा मी त्यांची जी मेन वेबसाईट आहे ssc.nic.in याच्यावर जाऊन केलेला आहे आणि नंतरच मी तुम्हाला ही माहिती देत आहे। अर्थातच ही जाहिरात जवळजवळ 56 ते 57 पानांची आहे आणि ती पूर्णतः इंग्लिशमध्ये आहे। बऱ्याचशा स्टुडंटना त्याची माहिती कळत नाही आणि अनेक गोष्टींचं जमलिंग होतं, त्याच्यासाठी हा मी केलेला प्रयत्न आहे। तर लक्षात घ्या, एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन यांमार्फत जीडी कॉन्स्टेबल भरती 2021 डिक्लेअर झालेली आहे। तर याच्यामध्ये तब्बल 25,271 पदं आहेत, म्हणजे खूप मोठ्या पदांची जाहिरात आहे ही, हे लक्षात ठेवा। त्यामुळे अनेकांना इथं चांगलं एक उज्ज्वल भविष्य मिळणार आहे। याची शैक्षणिक पात्रता 10वी आहे, 10वी पास आहे। आता याच्यामध्ये वयपात्रता बघा 18 ते 23 वर्ष आहे। 18 ते 23 वर्ष म्हणजे नक्की काय, तर जे उमेदवार 2/8/1998च्या आधीचे नसतील आणि 1/8/2003च्या नंतरचे नसतील असे उमेदवार या परीक्षेसाठी म्हणजे जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी पात्र आहेत, हे लक्षात घ्या। या म्हणजे काल आजपासून ह्याचे अर्ज सुटलेले आहेत, ऑनलाईन तुम्ही अर्ज आजपासून भरू शकता आणि ह्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट अशी आहे। अर्ज भरण्यासाठी ही वेबसाईट आहे ssc.nic.in। तर ह्याची शेवटची तारीख काय लक्षात ठेवायची आहे, 31 ऑगस्ट। आता इथं बघा वयपात्रता ही 18 ते 23 वर्ष आहे, मात्र वयपात्रता सूट कुणाकुणाला आहे, तर SC ST यांना 5 वर्षे सूट आहे, तसेच ओबीसी उमेदवार जे आहेत त्यांना 3 वर्ष सूट आहे। ही भरती एक चांगली गोष्ट ही आहे की ही भरती बऱ्याच जणांना आर्मीच म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटत असतं की फक्त पुरुष उमेदवारांसाठीच आहे, मात्र ही भरती पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी आहे। हे जे जीडी कॉन्स्टेबल हे जे पद आहे ते BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, NTA यांसारख्या जे आर्मीचे केडर्स आहेत त्यांच्यासाठी ही भरती होणार आहे, पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी। आता बघा खूप पानांमध्ये त्यांचे परीक्षेचे टप्पे लिहिलेले आहेत, ती निवड पद्धत तीच बऱ्याच जणांना समजत नाही। तर हे परीक्षेचे टप्पे अशा पद्धतीचे आहेत। आता हे जे CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे काय, तर पहिल्यांदा तुमची परीक्षा लेखी परीक्षा होणार आहे। कसली परीक्षा, लेखी परीक्षा।
आणि ती पण ऑनलाईन होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. पुढे आपण ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट कशा पद्धतीची असणार आहे, त्याला वेळ किती आहे, त्याला विषय कोणते आहेत, अभ्यास कोणत्या लेवलपर्यंत जाऊन तुम्ही करायचा आहे, याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. फक्त इथं तुम्ही परीक्षेचे टप्पे तुम्हाला थोडक्यात समजावे म्हणून मी इथं दिलेले आहे. तर CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच पहिल्यांदा तुमची लेखी परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर PET म्हणजेच फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. आता ह्याच्यामध्ये काय की ह्याच्यामध्ये तुमचे जे धावण्याचे इव्हेंट्स आहेत ते इव्हेंट घेणार आहेत. म्हणजे जे विद्यार्थी CBT कंप्लीट करतील आणि पात्र होतील त्या पात्र विद्यार्थ्यांना PET देता येणार म्हणजेच फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. त्यानंतर त्यांची PST म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. आता PET आणि PST ह्याच्यामध्ये फरक काय आहे तर ह्याच्यामध्ये PET मध्ये तुम्हाला फिजिकलला जे इव्हेंट आहेत ते इव्हेंट घेतले जाणार, म्हणजे धावण्याचेच इव्हेंट आहेत तुम्हाला ते इव्हेंट घेतले जाणार. त्याची माहिती मी तुम्हाला सविस्तर देणार आहे, किती कोणत्या इव्हेंटला किती मिनिट्स आहेत वगैरे वगैरे. तर PST फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे ज्याच्यामध्ये टेस्ट ह्याच्यामध्ये तुमची उंची किती आहे, त्यानंतर तुम्हाला पुरुष उमेदवार असेल तर छाती फुगवून किती किंवा बिन फुगवता किती असली पाहिजे, ह्याचा जो क्रायटेरिया आहे तो PST मध्ये चेक केला जातो. त्यानंतर DME म्हणजे डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन होते, म्हणजे पहिल्यांदा तुमची कॉम्प्युटरवर लेखी परीक्षा होणार, त्यानंतर फिजिकल परीक्षा होणार, त्यानंतर तुमची उंची वगैरे मोजणार, त्यानंतर तुमचं मेडिकल होणार DME म्हणजे, आणि त्यानंतर DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता इथं लक्ष द्या, हे डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत हेही मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र लक्षात घ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे, झेरॉक्स नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जे तुम्ही फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत, जे फीड केलेले डॉक्युमेंट्स आहेत ते सर्वच्या सर्व तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला ओरिजिनल डॉक्युमेंट्स दाखवणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आता आपण हे जे PET फिजिकल इफिशियन्सी टेस्ट कशी असणार आहे तर बघा, पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वेगवेगळा क्रायटेरिया आहे. ह्याच्यामध्ये पुरुष उमेदवारांना धावणे 5 किलोमीटर आहे आणि त्याच्यासाठी वेळ आहे 24 मिनिट. 5 किलोमीटर किती आहे 24 मिनिट. तर महिलांसाठी धावणे 1.6 किलोमीटर 8.5 मिनिट आहे ह्याच्यासाठी. त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी धावणे 1.6 किमी 6.5 मिनिट्स मध्ये पूर्ण करायचे आहेत आणि महिलांसाठी 800 मीटर 4 मिनिट्स मध्ये कंप्लीट करायचे आहेत. तर लक्षात घ्या तुम्हाला धावण्याचेच इव्हेंट आहेत, त्याच्यामध्ये पुरुषांसाठी 5 किलोमीटर 1.6 किलोमीटर, मात्र 5 किलोमीटर 24 मिनिट मध्ये पूर्ण करायचं आहे. तर हे 1.6 किलोमीटर हे 6.5 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे. महिलांसाठी काय तर 1.6 किलोमीटर धावण्याचाच प्रकार आहे, 8.5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचा आहे आणि 800 मीटर धावणे जो आहे जास्त वेगाने धावणे तो 4 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचा आहे. हे तुम्हाला काय आहे PET फिजिकल इफिशियन्सी टेस्ट मध्ये एवढेच इव्हेंट आहेत धावण्याचे 2. त्यानंतर PST म्हणजेच फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, ह्याच्यामध्ये पुरुषांसाठी उंची 170 सेंटीमीटर आहे आणि महिलांसाठी उंची 157 सेंटीमीटर आहे, हे लक्षात घ्या. तर ST उमेदवारांसाठी 162.5 सेंटीमीटर उंचीची सवलत आहे आणि ST महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर अशा पद्धतीची उंची आहे. ही ST साठी असणारी सुविधा आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी PST मध्ये म्हणजेच फिजिकल स्टँडर्ड टेस्ट मध्ये छाती न फुगवता 80 सेमी आणि फुगवून कमीत कमी 5 सेमी एवढी फुगली पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुमची परीक्षा म्हणजे CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट कशा पद्धतीची असणार आहे हे लक्षात घ्या. तर या परीक्षेचे माध्यम तुम्ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजी या 2 माध्यमांमध्ये देऊ शकता. ही परीक्षा अर्थातच ऑनलाईन होणार आहे. परीक्षेचं स्वरूप वैकल्पिक आहे, म्हणजे 4 ऑप्शन दिले जाणार आणि त्यातला एक ऑप्शन तुम्हाला चूज करायचा असतो. अशा पद्धतीची वैकल्पिक स्वरूपाची तुमची परीक्षा आहे. एकूण परीक्षेमध्ये 100 प्रश्न असणार आहेत आणि ह्याला
90 मिनिटे वेळ देणार आहे, म्हणजे जवळजवळ 1.5 तास. 1.5 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये विषय कोणते आहेत बघा, कोणत्या विषयांचा तुम्ही, अर्थात ही परीक्षा 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. तर बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता ह्याचे 25 प्रश्न असणार आहेत, 25 गुण असणार आहेत. गणिताचे पण 25 प्रश्न असणार आहेत आणि 25 गुण असणार आहेत. सामान्य ज्ञान जीके ह्याच्यामध्ये जास्त करून लक्षात घ्या, या एक्झामना भारताचा भूगोल, त्यानंतर भारत आणि जग यांचे इतर कंट्रीज आहेत त्यांच्या विषयीची माहिती आपल्याला परीक्षेला विचारतात. तर शिवाय चालू घडामोडी यांचा अभ्यास याच्यामध्ये असतो. इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, राज्यघटना यांचा समावेश सामान्य ज्ञान मध्ये होतो. तर याच्यावर आधारित 25 प्रश्न आहेत आणि गुण 25 आहेत. शिवाय इंग्रजी आणि हिंदी विषय असणार आहे, याचे पण तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत आणि 25 गुण असणार आहेत. अशा पद्धतीने एकूण प्रश्न 100 आणि 100 गुण असणार आहेत आणि त्याला 90 मिनिटे वेळ दिलेला आहे, म्हणजे 1.5 तासामध्ये तुम्हाला हा पेपर कव्हर करायचा आहे. या पेपर मला ABCD अशा भागांमध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर ABCD मध्ये A मध्ये बुद्धिमत्ता असेल, B मध्ये गणित असेल, C मध्ये सामान्य ज्ञान म्हणजे सर्व जनरल नॉलेज आणि D मध्ये हिंदी इंग्रजी विषयाचे प्रश्न असणार आहेत. मग हे ग्रामरवर आधारित प्रश्न असतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे. तुमचा प्रश्न चुकला तर 0.25 मार्क्स कमी होणार, तिथं निगेटिव्ह मार्किंग आहे. 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. अर्थात ही परीक्षा तुम्ही किती पात्रता असणार आहे ह्या परीक्षेला, तर SC, ST आणि OBC यांना मिनिमम त्याच्यामध्ये 33% मार्क्स मिळणं गरजेचं आहे. EWS, ESM आणि इतर जनरल जे आहेत त्यांना 35% मिनिमम मार्क्स मिळणं गरजेचं आहे. अर्थात ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की हिंदीमधून किंवा इंग्लिशमधून ही टेस्ट असते आणि कशा पद्धतीची असते आणि मग त्यांना ते खूप बर्डन येतं, तर तुम्ही ज्या वेळेला तुमचं फॉर्म भरणार आहात तर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक मॉक टेस्ट असते, त्याची सुविधा तुम्हाला त्याच वेबसाईटवर उपलब्ध आहे. तुम्ही मॉक टेस्ट देऊन कशा पद्धतीची साधारणतः परीक्षा असू शकेल ह्याचा एक अंदाज त्या मॉक टेस्टद्वारे घेऊ शकता. आणि त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेला ती मॉक टेस्ट एकदा ट्राय करून बघा, जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात आणि आपण तयारी कशा पद्धतीची केली पाहिजे याचा योग्य अंदाज त्या मॉक टेस्टद्वारे तुम्हाला येईल. आणि अशा पद्धतीचं हे स्वरूप आहे परीक्षेचं. या परीक्षेला तुम्हाला म्हणजे आता ज्या वेळेला तुम्ही फॉर्म भराल तर फॉर्म भरत असताना जे आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहेत त्यांना प्रश्न पडतो की हे जे नोकरी आहे SSC मार्फत निघाली, म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत हे जे पोस्ट निघालेले आहेत ह्या ऑल ओव्हर इंडिया आहेत, म्हणजे सर्व भारतभर हे नोकरी आहे. मग आपल्याला परीक्षा द्यायला कुठं टाकतील असा प्रश्न असतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्रीयन जे विद्यार्थी आहेत ते महाराष्ट्रामध्येच परीक्षा देऊ शकतात, हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी सेंटर्स अमरावती, नाशिक, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे, नांदेड, जळगाव ही सेंटर्स आहेत. फॉर्म भरत असताना तुम्ही काय करायचं आहे, त्या सेंटर्सचे जे कोड नंबर आहेत ते कोड नंबर व्यवस्थित फिल करा, जेणेकरून तुमच्या जवळचं परीक्षा सेंटर तुम्हाला येऊ शकेल. तर पुन्हा एकदा सांगते, महाराष्ट्रातील परीक्षा सेंटर कुठले आहेत तर अमरावती, नाशिक, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे, नांदेड आणि जळगाव ही महाराष्ट्रातील परीक्षा सेंटर्स आहेत. त्याचे कोड नंबर ज्यावेळेला फॉर्म भराल त्यावेळेला फिल करायला विसरू नका. आता लक्षात घ्या, ह्याचं प्राधान्यक्रमाने तुम्ही 3 सेंटर्स ह्यातले निवडू शकता महाराष्ट्रातील, हे लक्षात घ्या. आता ही जी लेखी परीक्षा आहे हे एक सांगायचं राहिलं बघा. लेखी परीक्षा आहे ज्याच्यामध्ये जे NCC चे सर्टिफिकेट प्राप्त स्टुडंट आहेत त्यांना ह्या लेखी परीक्षेमध्ये विशेष सूट आहे, ते लक्षात घ्या. तर NCC C सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांना असतील त्यांना 5% बोनस मार्क्स मिळणार आहेत. NCC B सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांकडे असेल त्यांना 3% बोनस मार्क्स मिळणार आहेत आणि NCC A सर्टिफिकेट असेल त्यांना 2% बोनस मार्क्स मिळणार आहेत. हा NCC सर्टिफिकेट वाल्या विद्यार्थ्यांना असणारे एक बेनिफिट आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाल तर त्यावेळेला तुमच्याकडे कोणती कागदपत्र असणे
आवश्यक आहे हे लक्षात घ्या. तर 10वीचे सर्टिफिकेट किंवा गुणपत्रक असणं गरजेचं आहे. हे कशासाठी, तर तुमचं नाव तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भराल त्यावेळेला 10वीच्या म्हणजे तिथे मॅट्रिक्युलेशन लिहिलेलं असतं, तर 10वीच्या सर्टिफिकेटवर जसं तुमचं नाव आहे तसं तुम्हाला फीड करावं लागतं. तर तुमचं नाव, त्यानंतर तुमचं वय हे योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला ते 10वीचं सर्टिफिकेट लागतं. शिवाय 10वी ही पात्रता आहे, त्यामुळे हे असणं गरजेचंच आहे. शिवाय डोमासाईल किंवा अधिवास प्रमाणपत्र, म्हणजेच तुम्ही महाराष्ट्राचे किंवा जिथून फॉर्म भरलाय तिथल्या विभागाचे तुम्ही रहिवासी आहात की नाही याचा पुरावा असणारं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं लागतं. हे जर नसेल तर तुम्हाला परमनंट रेसिडेंट सर्टिफिकेट असावं लागतं. आणि हे सगळे ओरिजिनल कागदपत्र लागतात. शिवाय जे विद्यार्थी हे जे NCCचे जे बेनिफिट्स आहेत 5%, 3% आणि 2%, हे NCCचे बेनिफिट्स घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे त्याच्याशी रिलेटेड NCCचं ओरिजिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. शिवाय जर तुम्ही कास्ट रिलॅक्सेशन मधून जर फॉर्म भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ते पण ओरिजिनल असणं गरजेचं आहे. शिवाय तुमची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड जर नसेल तर तुम्ही जर फॉर्ममध्ये आधार कार्ड नसेल आणि तुम्ही फॉर्ममध्ये वोटर ID की पॅन कार्ड किंवा तुमचं इतर कुठलंही कार्ड जर त्याचं मेन्शन केलेलं असेल तर ते कार्डचं ओरिजिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ज्या वेळेला परीक्षेला परीक्षा द्याल, पहिल्यांदा लेखी परीक्षा द्याल, त्यानंतर तुमची फिजिकल परीक्षा होईल, त्यानंतर तुमचं फिजिकल स्टँडर्ड तपासलं जाईल, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं सर्वाची एक विशिष्ट मेरिट लिस्ट लावली जाते आणि त्यानंतर तुम्ही सिलेक्ट झाला आहात का नाही हे तुम्हाला कळवलं जाईल. तर अशा पद्धतीचं हे या परीक्षेला तुम्हाला लागणारे कागदपत्र, त्या परीक्षेचं स्वरूप, तुमचं फिजिकल क्रायटेरिया काय आहे, SC ST OBC यांना कशा पद्धतीने सवलती मिळणार आहेत, NCC कॅन्डिडेट्सना कशा पद्धतीच्या सवलती आहेत गुणांमध्ये, याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. शिवाय परीक्षेचे टप्पे कशा पद्धतीचे आहेत हेही तुम्हाला सांगितलेले आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या की 17 जुलै म्हणजे आजपासून ते 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे, 31 ऑगस्ट 2021. आणि हा जर फॉर्म भरायचा असेल किंवा याचं पूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला वाचायचं असेल तर ते तुम्ही ssc.nic.in या वेबसाईटवर वाचू शकता. शिवाय फॉर्म भरत असताना सुद्धा काही तुम्हाला अडचणी आल्या तर 01126160255 या हेल्पलाईनवर कॉल करून तुम्ही हेल्प मागू शकता, जेणेकरून तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या अडचणीतून मार्ग निघू शकेल. अशा पद्धतीचं हे नोटिफिकेशन आहे. मित्रांनो लक्षात घ्या, एककल्ली राहण्यापेक्षा किंवा एकच मार्ग पत्करण्यापेक्षा आत्ताचा काळ असा आहे की अनेक मार्गांनी प्रयत्न करणं आपण गरजेचं आहे. आणि याच्यातून ज्या वेळेला आपण अनेक मार्गांनी प्रयत्न करतो त्यावेळी यश हे निश्चितपणे मिळतं. आणि त्यामुळे खात्री ठेवा, या फॉर्म भरण्यासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की फॉर्म भरा आणि प्रयत्न करत जा. याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता, त्याच्याद्वारे मी तुम्हाला नक्की उत्तर देईन. धन्यवाद.